नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं युनिट म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता असं म्हणतो। या प्रकरणाच्या संदर्भानं आपण सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण या प्रकरणाच्या संदर्भानं जवळपास 27 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आपण लगेच सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न पाहूयात। फळांचा 3 करड्यात आंबे, केळी, चिक्कू व पेरू ही फळे भरलेली आहेत। आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे। चिक्कू केळीच्या दुप्पट आहेत। पेरूंची संख्या चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे। 3 करंड्यात मिळून 1000 फळे आहेत। त्यात पेरू व चिक्कू यांची संख्या अनुक्रमे किती? अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडणी करत जायचं आहे। 3 करंड्यात फळं आहे बघा, कसे कसे आहेत? आंबे, केळी, चिक्कू व पेरू। आपण काय करू, याला अल्फाबेटिकली घेऊ म्हणजे आणखी सोपे जाईल। आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे। समजा आपण आंबे म्हणजे घेऊ ए आणि केळी म्हणजे घेऊ बी। आंबे व केळी कशी आहे? समान आहे। चिक्कू केळीच्या दुप्पट आहे। आपण चिक्कू म्हणजे घेऊ सी। तर चिक्कू कसे आहेत? केळीच्या दुप्पट। दुप्पट म्हणजे काय? 2b। ओके, बी फॉर आपण इथे केळी घेतलं होतं। झालं। पेरूंची संख्या चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे। बरं, मग आपण काय करू, पेरू म्हणजे घेऊ समजा डी। तर पेरू कसे आहेत? चिक्कू व केळी, चिक्कू आणि केळी काय आहे? यांच्या 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे 75%। कशाच्या? बी म्हणजे केळी आणि सी म्हणजे चिक्कू। ओके, आणि या सगळ्यांची संख्या किती आहे? 1000। बरोबर। मग आता स्टेप बाय स्टेप मांडणी करूया। ओके, बघा व्यवस्थित अगदी सोयीस्कर करून दिलंय। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते आणखी सोपं जाईल। काय दिलं? आंबे ए घेतलं, केळी बी, चिक्कू सी, पेरू डी। आंबे केळी ए बरोबर बी, चिक्कू सी बरोबर 2b आणि पेरू डी बरोबर 3/4 प्लस बी सी। मग ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर 1000। किमती टाका। मग आता ए म्हणजेच काय? बी आहे, कारण ते समान आहे। बीला बी, सी म्हणजे 2b आणि डी म्हणजे काय? 3/4 बी प्लस 2b। का? कारण सीची किंमत आपल्याला माहिती आहे, बरोबर 1000। मग 4b 1 2 आणि हे 2 4b बरोबर 3/4 गुणेला 3b। 3b कुठून आलं? बी आणि बी। मग आता 4b प्लस 9b कुठून आलं? 3 त्रिक 9 आणि छेदात 4 बरोबर 1000। मग आता तिरपा गुणाकार छेद समान करण्यासाठी काय आलं फायनल आपलं की 16b 9b। मग एकंदरीत आपल्याला बीची किंमत मिळाली 160। बरोबर। आता बीची किंमत आली 160। आता बी म्हणजेच काय? आंबे आणि केळी। चिक्कू काय? बीची दुप्पट 320 आणि पेरू काय? डी म्हणजे 3/4। मग आपलं काय काय मिळालं? पेरू मिळाला 360 आणि केळी मिळाली आणि आंबे 160 आणि चिक्कू 320। किमती पुन्हा एकदा बघून घ्या। आंबे व केळी प्रत्येकी 160, चिक्कू 320 आणि पेरू 360। आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर बी। पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला। जर ए हा बीच्या 6% असेल, बी हा सीच्या 20% असेल आणि ए बरोबर 240 असेल, तर बी आणि सीची अनुक्रमे किंमत किती? स्टेप बाय स्टेप मांडणी करा। ए बरोबर बीच्या 6% म्हणजे बी गुणेला 6/100। ओके, आणि एची व्हॅल्यू आहे 240। मग 240 गुणेला हे 100 इकडं आले, छेदात आले 6 बरोबर बी। ओके, मग बीची व्हॅल्यू आपला 6 6 6 24, 40 गुणेला 100 4000। आता यानुसार सीची व्हॅल्यू काढू। ओके, सगळं सोयीस्कर करून दिले। ए बरोबर बी गुणेला 6/60, आपल्याला बी मिळाला 4000, सी मिळाला 20000। मग आता किंमत आपल्याला मिळाली ऑप्शन नंबर 1, बी 4000 आणि सी 20000। जर 24 पुरुष
40 गुणेला 25 गुणेला 10 m आकाराच्या एका भिंतीचे बांधकाम 80 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 16 पुरुष 75 गुणेला 20 गुणेला 8 m आकाराच्या भिंतीचे किती दिवसात बांधू शकतात? काय करावं लागेल? m1 गुणेला d1 छेदात w1 बरोबर m2 d2 छेदात w2 या सूत्रानं आपलं सोडायचं आहे. ओके बघा, m1 24 d1 80 w1 40 गुणेला 25 गुणेला 10, मग m2 16 w2 75 गुणेला 20 गुणेला 8 आणि d2 काढायचा आहे. सूत्रात किमती टाकू, तिरपा गुणाकार करू, 144 दिवस आपलं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होणार आहे. व्यवस्थित DTP करून दिले, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते उपयोगी होईल. शृंखला आहे आपल्याला. शृंखला कशी आहे? 0 0 3 7 8 26. याच्या अर्थ एकाच्या 2 शृंखला आहेत. कशा कशा बघा, 0 3 3 8 बरोबर आहे. मग 0 7 7 26. मग यात काय दिसतंय आपल्याला? वर्ग वजा 1 आणि घन वजा 1. चला कसं ते बघूयात. ओके, काय या शृंखलेत 2 शृंखला आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग करून त्यातून 1 वजा केला आणि शृंखलेत 2 शृंखला घन वजा करून त्यात 1 वजा 1 केला. बघा इथं ब्ल्यू तुम्हाला करून दिलंय आणि इथं ग्रीन तुम्हाला करून दिलंय, म्हणजेच आपलं उत्तर मिळतं 15. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर येणार आहे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला ते लिहिता येईल किंवा तसंच अभ्यास करता येईल. आणि गणितीय तार्किकतेचा आपण 10वा प्रश्न पाहत आहोत. लागोपाठ 5 वर्षे एका शाळेतील प्रवेशाचा संख्या पुढील प्रमाणे आहे. 1490, 1840, 2130, 3670, 2520 या कालावधीसाठी प्रवेशाचा मध्य काढा. आता मध्य काढा म्हणजे सरासरी काढायची आपल्याला, म्हणजे सगळ्यांची बेरीज करू आपण. 0 0 0 0 0 0. ओके, नंतर बघा 2 आणि 7 9 आणि 12 12 आणि 4 12 आणि 4 16 आणि 9 25 5 ह्याच्याले 2 2 आणि 3 6 6 1 आणि 10 11 11,650 भागेला 5. मग जर आपण भाग दिला तर आपलं उत्तर मिळतं 2330. ओके, तुम्हाला इथं DTP ही करून दिली आहे सुविधा. सगळ्यांची बेरीज केली, भागेला 5 केलं, उत्तर मिळालं 2330. आता गणितीय तार्किकतेचे हा 28वा व्हिडिओ आपण बनवला. याआधी आपल्या चॅनलला 1 ते 27 व्हिडिओ बनवलेले आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते उपलब्ध होतील. आपण 2025साठी 15 जून 2025ला जी आपली परीक्षा होणार आहे यासाठी आपण सराव पेपरची सिरीज बनवली आहे, जी या तारखांना आपण काही पेपर घेतलेत, काही घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघा, त्या दिवशी त्या तारखेपर्यंत जेवढे पेपर झालेत ते लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात 450 रुपये फीस पे केल्यानंतर मिळतील. एकूण 12 पेपर आहेत, अत्यंत दर्जेदार पेपर काढलेले आहेत. हे याच नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून पेपर मागवू शकता. व्हॉट्सअपला PDF स्वरूपात पेपर मिळतील व विश्लेषणाची लिंक तुम्हाला पाठवल्या जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.